साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीचा घटस्फोट झाला आहे। डिसेंबर 2022 मध्ये सोहेल खटुरियासोबत तिचं लग्न झालं होतं। विशेष म्हणजे हंसिकाने तिच्या खास मैत्रिणीच्या पूर्वपतीशीच लग्न केलं होतं, पण आता त्यांचा घटस्फोट झाला आहे। नक्की का झाला त्यांचा घटस्फोट सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। लग्नाच्या अवघ्या 2 वर्षानंतर हंसिका आणि सोहेलच्या नात्यात दुरावा आला। मुंबईच्या वांद्रे फॅमिली कोर्टाने नुकताच त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं आहे। हंसिकाचे वकील अदनान शेख यांनी यामागचं खरं कारण स्पष्ट केलं आहे। लग्नानंतर दोघांनाही जाणू लागलं की त्यांच्या आवडीनिवडी, विचार आणि लाईफस्टाईल एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत। सुरुवातीला हंसिका सोहेलच्या एकत्र कुटुंबासोबत राहत होती, पण तिथे ॲडजस्ट होण्यात तिला अडचणी आल्या। त्यानंतर ते वेगळ्या फ्लॅटमध्ये राहू लागले, तरीही त्यांच्यातील खटके उडणं थांबलं नाही। क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या भांडणांमुळे दोघांनी जुलै 2024 पासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला। विशेष म्हणजे हंसिकाने सोहेलकडून कोणतीही पोटगी मागितलेली नाही। परस्पर संमतीने हा कायदेशीर विभक्त होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। घाईघाईत घेतलेल्या लग्नाचा निर्णय आणि स्वभावातील तफावत यामुळेच हे प्रसिद्ध जोडपं वेगळं झाल्याचं समोर येत आहे। अगदी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेता थालापती विजयचा घटस्फोट झाला आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।